काळी पाटीची खेकडा बहुतेक आमच्या ह्याच खेकडा गाव असतात. तर आज आम्ही गेलतो काळी खेकडा धरायला, तर खेकडा पण धरून आणल्या मित्रांनो. खेकडा एकदम यावली धरून आणली, या तर पूर्ण टप भरलाय, अजून त्या धुवली नाही मागची साईड. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एक नवीन व्हिडिओ मध्ये. मित्रांनो आज खेकडाचा बेत आहे मित्रांनो. रात्रीच गेलतो खेकडा, फार 12 वाजले त्या तेव्हा या खेकडा धरून आणल्या मित्रांनो. आता त्याचं चालू आहे याची खेकडा उमठायचं काम चालू आहे मित्रांनो. यात काळी पाठीची खेकडा मित्रांनो, आमच्या गॅसच खेकडा गाव असता बरा का, कारण बरेच भागामध्ये वेगवेगळे खेकडा, पण आमच्या याला खेकडा सांगता, तुमच्या काय चिंबोऱ्या बिंबोऱ्या सांगता व्हायचा, आमच्या खेकडा सांगता. आता खेकडा किरव बरंच काय बाई राहत, पण आम्ही आणल्या खेकडाच मरू द्या. आज चालू आहे खेकडाचाच बेत आहे. बायको आता एक घेतले उमठायला ना. आता कशी बनवायची खेकडा काय, आपल्याला मस्तपैकी काळी मिरची वाटून घालायची. याच्यात खेकडा आता साफ करायला घेतल्या, साफ करून झाले मग दाखव काय काय घालणार आम्ही ते खेकडा. तर या आता हे कढईत घेतल्या, याचे पेंद असं मस्त साफ करून घेतला बरं मित्रांनो, कारण त्या साफ केल्याशिवाय त्या खेकडा असा मस्त लागता नाही. त्याच्यामुळे मग आता याच्यात मस्त पैकी मांदो येतोय काढून घ्यायला लागल. तर चला आता कंटिन्यू व्हिडिओ देखा. त्यांनी लाईक नसेल केला, लाईक करा. या का मित्रांनो, त्या खेकडा आणल्या काले वय करता रातची 12 वाजले आणले. यांचं बाळ आता एक खेकडा आहे ना, त्या सांगत माहिती याला बरं मित्रांनो. काय सांगत तेवढी आणल्या बाळा खेकडा कढई मी भरून कुठं दाखव ना कढईत. आवडी खेकडा का, मस्त पैकी खेकडा आणल्या वाटत. आता बायको इकडे साफ करून घेते. या अशी मस्त पैकी साफ करून घ्यायचं ते खेकडा. यांनी बरा वाटाचा घुमता नाही, या त्याच्यात मस्त साफ करून घ्यायला लागता. कवटा इकडं ठेवला आणि याच्यातून असे साफपाई करून घ्यायची मस्त पैकी. त्याला असं काय मिशा विषय राहत्या ना, त्या असं साफपाई करून घ्यायची. मग घाण काढून घ्यायची. जास्त घाण टपून द्यायला लागत नाही का, म्हणजे चांगलं लागत नाही. मस्त हे याच्यात घेतल्या इकडं. आता चालू बायकोचं काम. आता कसं काय मग किती टाइम लागेल या सफाई करायला? लागतील 5 मिनिटं. 5 मिनिटात होईल का मग? होईल ना 5 मिनिटात होतील. हे आता चालूच आहे. इकडं भात घातलाय चुलीवर, भात शिजत आला वाय. आता काळा कांदा भुजला, त्याच्यात आता कांदा तिकडं भुजत घालेला, ते वाटून घालायला लागतील. आणि त्याच्यात आणखी काय घालता? खोबरा, बाजरीचा भरड, परत मसाला, हळद, मीठ, मिरची. बरंच काय बाय घालता काय मग. चला मग मित्रांनो, देखा व्हिडिओ कंटिन्यू. आता या आवडा घेतो पूर्ण करून आणि मग मग कालवणाची तयारी करायला. आमचा निखिल बसला इकडं आणि ते सांगत कबुतरा त्यानं आणल्या कोका इकडा का. या 2 कबुतरा मस्त बसल्या इथं. एक ढावळा आहे, एक कसा दिसत या ना बुरका का कसा पारवा. 2 कबुतरा कोकल बसल्या. या निकल्या बसला इकडं आणि बायकोने बाळ इकडं चालू त्या काढ ना तू खेकडा बेत आवर त्या काढ त्या काढीन बरं. तर बाळाला आपण काम लावू थोडासा, ते मांदू काढायचं काम. आता या काढे ना ते मांदू काढायचा आहे.
काढते बरं, वाट कसं काढत दाखव बरं. बस काय तर वाटीत या बाळ आहे आमचा त्या काढीत. आता हे कवटी घेतले बाळा नाही पण दाखव बरं कसं काय हाय. वर कर ना. एकूण मांदू हे असं काढून घ्यायचं. ह्या कसं काढायचं बाळा. काडी घाल काढीत काढायचं का. बरं काढून दाखव दुसरी याच्यातला. पिवळा तेवढा नको पिवळा पिवळा दिसत तेच का. पिवळा पिवळाच काढायचा का. हे आमचं बाळाला काय आवडत. खेकडा. आमच्या बाळाला ना खेकडा लय आवडता. हे आता त्या हे वाटीत त्या मांदू काढून घ्यायचा. हे चालय बाळाचं काम. तर मित्रांनो ह्या आता या खेकडाचाच बेत आहे तवा. मीच नेऊन आईन राहणं ठेवायला त्याच्यात नाही होय. तू नको आता भिजू ना दुःखात पाणी जात. होय तू वाटी घे ना बाबड्या. आता या जवळपास झालाच आहे. ज्या काय खेकडा त्या साफ करून घेतलीच आहे या मित्रांनो. आणि त्या मांदू पण या बाळा आमचा काढीत त्या पण होतात आलाय. हे असं आता या मांदू काढून घेतलाय वाटीत. हे आता काढून घेतलाय. खेकडा बिकडा मस्त आता तयार करून घेतली आहे अशी. हे आता बायको आवरलाय का आता. हा राहिल्या दोन तीनच राहिल्या. मी झालाच आहे म्हणजे मोरची तयारी पटापट कराय. टाइम पण झालाय बराच त्याच्यामुळे पटक्या उरकून निघतील. इकडं चूल पेटवाया सांगले त्याला. पण आता चुलीवर बनवून मस्त पाहिजे. चुली भारी वाटतं ना त्याच्यामुळे. हे बायको आता काय घेतलंय ताटात. काय खोबरं काढलंय. खोबरा चुलीत भुजून घ्यायचंय. हे खोबरा काढलाय आता ते भुजून घ्यायचा चुलीतला. काय बायको काय काय मसाला काढते तुम्हाला दाखवतो. ही काची काडी काढली. ही खराट्याची काडी सांगता मग तुमच्या भाषेत काय सांगता. ते नदेशकडे राहते म्हणजे नदेशीकडे याला लाकूड राहतं. ते आता आमचा एकदम खाजगी मसाल्याची काडी सांग आहे. हे कांदा भुजून घेतलाय आणि ह्या खोबऱ्याची वाटी आवडा घेतलाय मित्रांनो. इकडे बाजरी घेतली. आता तुम्हाला दाखवलाच आहे बराच काय बाय ना. बायको चालू आहे इकडं. तुला काय पेटत नाही काय. रात्री मकर पाऊस झालाय ना. रात्रीला पाऊस झाला ते तुला काय पेटा ना. तुला पेटा आम्ही गावाला गेलतो तिकडून खेकडा आणली धरून ना. त्याच्यामुळे आता आजच घरी आलो तेव्हा. तुला काय पेटत नाही. फाट आहे फार वल्ल्याचा त्याच्यामुळे चूल पेटत नाही. कशी तर पेटवायला लागला. आवडा घेतला इकडं. काय घेतलं सांग ना. बाजरी घेतली आता तयार टाकली. भुजून घ्यायची. म्हणजे असं थोडा घट्ट आलं ना आता आणि चवदार होत त्याच्याने. आता खोबऱ्याची वाटी भुजायची चुलीत. काल आमचा घर येवले गळाला. काल पाऊस आलता त्याच्यामुळं आमचं काय जुना घर आहे त्याच्या घराची कावला पाणी खाली बराच गळाला. हे आमचं काय पाऊस आल्यावर घर बदा गळात. पण मग आता हवा आम्ही घरात आयतावर. बाळच चालू इकडं खेळतवर.
काय गल्लाच ठेवला काय. ह्या इकडं चालू वाटे बुजायचं काम. आता वाटे होईल बुजून. पेटवली वाट. चला मित्रांनो, आता ही रेसिपी ती पूर्ण द्या. आता याच्यात वाटे बुजून घेतले. कांदा, त्याला आता एक एक मसाला तयार करून घ्यायचं काम चालू आहे मित्रांनो. चला मित्रांनो, आता ती काडी घातली ते भुजल्या वाटत. या अशी काडी मित्रांनो. काडी भुजली. आता तिचा थोडासा कोळसा आपल्याला पाडून घ्यायचा आहे. बस झालं थोडासा. थोडाच घ्यायचा ना, त्याला काळा काला नव्हता. त्याच्यावर थोडस तेल टाकायचं. तेल टाकायचं काय ना. हा, ते काडी वाटते टाकून घे. तेलात हे पिटून घे. चला आता आवडा मसाला आपण वाटून घेणार पाट्यावर. धुळीन खराब झालाय. पाण्यानं धुळीन खराब झाला. हे इकडून पाणी गळालंय ना वरून चावला वाटा, त्याच्यामुळे मग ते पाट्यावर थोडी धुळ आलती. रात्रीच पाऊस पक्का जोरात आलता आमच्यात. आता काय काय वाटत आहे. आधी बाजरी वाटून घे, नंतर खोबरं. बाजरी वाटून घ्यायची, म्हणजे असे लय बारीक नाही करायची. लय बारीक नाही करायची. आता भरडच ठेवायचा. वाटून घ्यायचे. कोरडे पाटे भारी वाटत. वल्ला केला. गल्ला केल्यामुळे तेवढा खास नाही का. तर कोरडाच पाटा पाहिजे. ह्यांच्या बाळाचा काय खेळ चालू आहे काय. गल्ला ते चालू आहे इकडं खेळ. निघल्या बसलाय तिकडं काय खेकडा बुजलाय काय एखाद. कबूतर बसल्या निवांत. कबूतर निवांत यालता. मिरची कशी वाटता. झाले वाटून काय सांग ना. काय झाली आता मिरची वाटून. मित्रांनो, आता ही मिरची वाटून झाली. कांदा, खोबरा, परत बाजरी, भरड आणि हे सगळं वाटून झालाच आहे. आता इकडं काढायचे पाट्यावर. थोडंसं पाणी काढायचं आहे ना, त्याच्यामुळे मग पाणी थोडा मिरचीचा काढायच पाहिजे नाही. पाणी काढून घ्यायचं. पाट्यात चिटकेल मिरची. मिरची आहे, या कांदा लसूण मसाला आहे, एव्हरेस्ट मटन मसाला आहे, मटन मसाला हे, आणि ओवा आहे. इकडं हळद आहे. मित्रांनो, आवडा घेतलाय बायकून आता. आणि इकडं ती मिरची वाटून घेतली ना. मग अशी काळी मिरची वाटून घेतली. हा, इकडे खेकडा घेतला साफ करून आणि इकडे त्याचा मांदे. चला आता करा तयारी आवडी. तिथं कढईत तेल टाकून घ्यायचं आधी. कसं का काय पेटत नाही का ना. कढईतलं पाणी आटून द्या. कढई अजून तापली नाही का. तेल टाकायचं कांदे. आता कढईत तेल टाकून मिरची आणि मसाला टाकून घ्यायचा आहे सगळा. तुमच्या एकदम 12 बत्तल मसाला आहे ते टाकू शकताय परिस्थितीनुसार. आमच्या परिस्थितीनुसार आम्ही टाकतो. तुमच्या परिस्थितीनुसार तुम्ही मसाला टाका. नाही टाकलं तर पोळ्या चांगलाच वाटेल. फक्त मिरची मीठ टाकणे गरजेचं आहे. आता काय काय घ्यायचं ह्या मांडू त्या पाणी काही येळून घ्यायचं आहे. थोडंसं येळून ते टाकायचं त्याला. हे मांडू त्याला टाकून घ्यायचं. मस्त पैकी हलवून एकदम जबरदस्त.
त्याच्यात खेकडाचं पाकड्या राहतात ते चिवून घ्यायचं. आता ह्या खेकडा त्याच्यात टाकायचे का? सांग ना स्पष्ट काय टाकायचं. आता त्याच्यात खेकडा टाकून घेतल्या मस्त पैकी. आता हलवून घ्यायचा. मस्त मसाल्यात एकदम जबरदस्त बनवायचा खेकड्याला पोळ्यास. वाह काय वास आहे. वास पण भारी आता. मग त्याच्यात काय मिरची झाडायची. वाटेल मिरची. वाटेल मिरची अशी कालून घ्यायची व्यवस्थित. मिक्स करून घ्या. मिरची घालून घ्यायची त्याच्यात. मिरची मिरची सगळा लगेच घालून घेतला. आता एकदम काळा बनल ना. कसा मग काय सांग. एकदम काळा रस्सा. काळा रस्सा. काळा रस्सा बनवला आता. एकदम काळा रस्सा बनवायचा. आपल्याला लागल तेवढा रस्सा पाणी वाढवून घ्या. जेवढा पाहिजे तेवढा रस्सा. पण मग लई रस्सा केल्या गोड नाही लागत. लय रस्सा गोड नाही लागत. जसा पाहिजे तसं पाणी वतून घ्यायचा. आणि त्या मीठ टाकलं का? मीठ राहिलं ना विसरून. घिसरून राहिला. मीठ टाकायचं. मीठ नाही टाकलं तर मग चव जाईल. चवीनुसार लागल तर मीठ. चवीनुसार मीठ टाकून घ्या तुम्हाला. जर तुम्हाला बिगर मिठा खायचा आहे तरी चालेल. नाही बिन मिठाचं कोण खात. मग काय खाता काय. आता मित्रांनो इथं या चालू. चला मित्रांनो आता इथं खेकडाचा कालवण शिजत तवर आम्ही बसलो. आता वाट येतो आज भाकरी करायच्या मित्रांनो. चला आता कालवण शिजत पर्यंत थोडा इथं बसू टाइमपास करीत मित्रांनो. चला कंटिन्यू व्हिडिओ दे मित्रांनो. चालू आहे आता इथं कालवण शिजवायला. किती टाइम लागेल काय? 10-15 मिनिट. 15-1 मिनिटात शिजेल का? मग या खेकडाला काय शिजायचं. खेकडाला काय हाडका नाही राहत ना. खेकडाला हाडकाच राहत. मग त्या हाडका कसे शिजता? हाडका नाही शिजता. खेकडा शिजता. आता खेकडाचं कालवण शिजायचं काम चालू इथं. चालू हे पण त्याला उकळी आली मस्त आहे जबरदस्त. आपलं कालवण शिजलेलं आहे मित्रांनो. आता आपण खाली ठेवणार आहे त्याला. घ्यायच्या आहे बाजरीच्या. भाकरी झाली का जेवण तयार. जेवून घ्यायचं आहे. आता पीठ घेतलेलं आहे आपण. परत बाजरीच भाकरी बनवून घ्यायची आहे. तर आपलं खेकड्याचं कालवण तयार झालेलं आहे मस्तपैकी. आणि आता मस्तपैकी भाकरी संग त्याला खायचं आहे. भाकरी चालू आहे मित्रांनो. व्हिडिओ असाच कंटिन्यू देखा तुम्ही. चला मित्रांनो आता भाकरी चालूचा तोपर्यंत आपण वाढून घ्या. निघेल इकडे जेवायचं. ते आता खातं बडद्याची भाजी काय रानातली रानभाजी. आणि इकडं बायको चालू भाकरी. इकडं आपला मस्तपैकी जे काय खेकडाचा काळा रस्सा आहे तर त्या शिजलाय. ते आता आपण हे काढून घ्यावं एका ताटात.
गरम आहे इकडं असा. मित्रांनो चला आपण वाढून घ्या. किती मीठ टाकला काय तर मस्त पैकी आपण या घ्या मस्त वाढून. जबरदस्त खेकडा झाल्या. आपण ताटात मस्त घ्या काळा रस्सा घ्या. ह्या रस्सा एकदम घट झाला मित्र. आपण बाजरी घातली त्याच्यात त्याच्यामुळे मस्त झालाय. तर मित्रांनो आपण आता ही बाजरीची भाकर घेतली मस्त पैकी. या खेकडा मस्त कालवण कांदा आणि भात एकदम जबरदस्त आज बनवला आहे. तर मित्रांनो चला आता आपण हे खाऊन येऊ कस काय झालं आहे. इकडं रोशन आहे त्याला पण द्यायला आहे. ते आता खात कस काय बाळा लागत चांगलं लागत ना. तर ह्या बाळ पण आमचा खात. आपला मस्त पैकी खेकडाचा रस्सा घेतलाय वाटीत. हे भाकर भात आणि कांदा मस्त पैकी आता खाऊन दाखवत तुम्हाला मित्रांनो. तर चला आता सुरुवात करू. बायकोचा भाकरी आवरल्यासा माहितीवर खाऊन घ्या. एक नंबर आहे मित्रांनो बरं का. खेकडा तर मस्त. मित्रांनो एक नंबर लागता खेकडा. तर आज मित्रांनो खेकडाचा रस्सा मस्त बनवला आणि मस्त कालवण सगळाच एकत्र बनवला. तर एकदम भारी. तुम्हाला कसा वाटला हे व्हिडिओ नक्कीच कमेंटद्वारे कळवा. आणि आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी त्या मित्रांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आम्ही जे नवनवीन व्हिडिओ टाकू त्याचे तुम्हाला अपडेट मिळत जाईल. आणि बेल आयकॉन पण प्रेस करायला विसरू नका आणि लाईक पण करा. तर आजचा हा व्हिडिओ इथे संपवतो. धन्यवाद तुम्ही हा व्हिडिओ बघितल्याबद्दल. सगळ्यांना बाय बाय.